नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आजकाल प्रत्येक घरात, प्रत्येक महिलेमध्ये आणि अनेक पुरुषांमध्ये सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे. आजचा विषय आहे केसांसाठी मेहंदी चांगली की परमनंट हेअर कलर. मंडळी, आजकाल खूप कमी वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण हे वाढलं आहे. कुणाला फॅशन म्हणून केस रंगवायचे असतात, तर कुणाला फक्त पांढरे केस लपवायचे असतात. पण इथेच मोठा कन्फ्युजन सुरू होतो. मेहंदी वापरावी का? केमिकल कलर करावा का? नॅचरल चांगलं की परमनंट? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणाचाही प्रचार न करता खरं, स्पष्ट आणि प्रॅक्टिकल माहिती देणार आहे. शेवटी माझं पर्सनल ओपिनियन देखील सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी मेहंदी म्हणजे काय? तर मंडळी, मेहंदी हा केसांसाठी वापरला जाणारा सगळ्यात जुना आणि पारंपरिक उपाय आहे. आपल्या आजी आजोबांच्या काळापासून मेहंदी ही वापरली जात आहे. पूर्वी प्रत्येक घरामध्ये मेहंदीची पानं दळून त्याची पेस्ट करून केसांना लावायची पद्धत होती. आजही बऱ्याच लोकांसाठी मेहंदी म्हणजे नॅचरल, सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे. मेहंदीचे फायदे काय? तर पहिला सर्वात मोठा फायदा, मेहंदी केसांना थंडावा देते. ज्यांच्या डोक्यात उष्णता जास्त असते, ज्यांना वारंवार डोकेदुखी, जळजळ, गरम वाटतं, त्यांच्यासाठी मेहंदी खूप उपयोगी ठरते. दुसरा फायदा, केस मजबूत होतात. केसांची मुळे घट्ट होतात. केस गळती कमी व्हायला मदत होते. तिसरा फायदा, डॅन्ड्रफ कमी होतो. स्काल्फ साफ होतो. खाज कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते. चौथा फायदा, ड्राय, फिझी आणि डॅमेज केसांसाठी मेहंदी खूप चांगली असते. केसांना नैसर्गिक कोटिंग मिळतं. केस मऊ होतात आणि केस हाताळायला सोपे होतात. पाचवा फायदा, मेहंदी केसांना नैसर्गिक संरक्षण देते. सूर्याची उष्णता, धूळ, प्रदूषण यापासून केसांना थोडंसं संरक्षण मिळतं. पण मंडळी, इथे एक खूप मोठा मुद्दा आहे. आजकाल बाजारात मिळणारी सगळी मेहंदी 100% नॅचरल नसते. खूप वेळा त्यामध्ये कलर केमिकल्स, प्रिझर्वेटिव्ह मिसळलेले असतात. म्हणजे नाव मेहंदीचं असतं, पण आतमध्ये केमिकल्स असतात. म्हणून जर तुम्ही मेहंदी वापरत असाल, तर घरची शुद्ध मेहंदी किंवा ट्रस्टेड ब्रँडची हर्बल मेहंदी वापरणं जास्त सुरक्षित आहे. यासाठी थोडा रिसर्च करावा लागतो, ब्रँड पाहावा लागतो, रिव्ह्यूज पाहावे लागतात, कारण आजकाल खरं नॅचरल मिळणं खूप अवघड झालं आहे. मेहंदीचे तोटे जे कोणी सांगतच नाही. आता फक्त फायदेच नाही, तर मेहंदीचे काही तोटे सुद्धा आहेत. ते देखील समजून घेणं गरजेचं आहे. पहिला तोटा, मेहंदीमध्ये कलर ऑप्शन खूप लिमिटेड असतात. ब्लॅक, ब्राऊन, रेडिश ब्राऊन या पलीकडे फार वेगळी शेड्स मिळतच नाही. दुसरा तोटा, मेहंदीचा कलर फार काळ टिकत नाही. काही दिवसांनी तो फिका पडायला लागतो. तिसरा मोठा तोटा, मेहंदी उतरताना केस खूप विचित्र दिसायला लागतात. कलर अर्धवट निघल्यासारखा वाटतो. केस फ्रीझी होतात आणि लूक खराब दिसतो. चौथा तोटा, मेहंदीचं कोटिंग पटकन निघत नाही. ते पूर्ण उतरायला खूप वेळ लागतो. म्हणजे एकदा लावली की ती पूर्णपणे काढणं कठीण होतं. आता बोलूया परमनंट हेअर कलर बद्दल. मंडळी, आजकाल बरेच लोक मेहंदीपेक्षा परमनंट हेअर कलरला प्राधान्य देतात. कारण आजचा काळ प्रोफेशनल लुक, फॅशन, स्टाईल या सगळ्यावर जास्त लक्ष देतो. परमनंट हेअर कलरचे फायदे. पहिला मोठा फायदा, शेड्सची प्रचंड मोठी रेंज. ब्लॅक, ब्राऊन, चॉकलेट, बर्गंडी, वाईन, गोल्डन तुम्हाला हवी ती शेड निवडता येते. दुसरा फायदा, व्हाईट हेअर कव्हरेज खूप चांगलं मिळतं. म्हणजे पांढरे केस पूर्ण झाकले जातात. तिसरा फायदा, कलर जास्त दिवस टिकतो. वारंवार लावायची गरज पडतच नाही. फक्त रूट टचअप करावा लागतो. चौथा फायदा, केसांना स्मूथ आणि शायनी लुक येतो. प्रोफेशनल, ग्रूम दिसायला मदत होते. म्हणूनच आजकाल ऑफिसमध्ये काम करणारे, पब्लिक डिलिंग असलेले लोक, फॅशनमध्ये असलेले लोक हे परमनंट कलरच जास्त वापरतात.
आता परमनंट हेअर कलरचे तोटे बघा. जसं मेहंदीचे तोटे आहेत, तसेच कलरचे देखील तोटे आहेत. पहिला तोटा, यामध्ये केमिकल्स असतात. अमोनिया, पेरॉक्साईड यासारखे घटक असू शकतात. दुसरा तोटा, केस ड्राय होऊ शकतात, विशेषतः जर योग्य केअर घेतली नाही तर. तिसरा तोटा, संवेदनशील स्काल्प असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो. खाज, जळजळ, ॲलर्जी, काही लोकांना हे साईड इफेक्ट दिसतात. पण मंडळी, हे सगळं प्रत्येकावरच होतं असं नाही. प्रत्येकाचं हेअर टाईप हे वेगळं असतं, स्काल्प वेगळी असते, म्हणून रिॲक्शन देखील वेगळी असते. जर योग्य प्रोडक्ट वापरलं, योग्य केअर घेतली तर फार मोठे साईड इफेक्ट्स दिसत नाहीत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, कोणासाठी काय योग्य? जर तुमचे केस खूप ड्राय असतील, स्काल्प सेन्सिटिव्ह असेल, नॅचरल पर्याय हवा असेल आणि तुम्हाला फार शेड्सची गरज नसेल, तर मेहंदी तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पण जर तुमचे पांढरे केस जास्त असतील, तुम्हाला प्रोफेशनल लुक हवा असेल, तुम्हाला वेगवेगळ्या शेड्समध्ये प्रयोग करायचा असेल, तर परमनंट हेअर कलर जास्त योग्य पर्याय आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नेहमी योग्य ब्रँड, योग्य प्रोडक्ट आणि योग्य केअर सोबतच कलर करा. माझं पर्सनल ओपिनियन काय आहे, तर मंडळी, जर तुम्ही मला पर्सनली विचाराल, तर मला वाटतं आजच्या लाईफस्टाईलमध्ये परमनंट हेअर कलर हा जास्त प्रॅक्टिकल ऑप्शन आहे. कारण तो लुक चांगला देतो, कॉन्फिडन्स वाढवतो आणि प्रोफेशनल दिसायला देखील मदत करतो. पण हो, यामध्ये एक तोटा आहे. जसं केस वाढतात तसं रूट्स दिसायला लागतात, मग पुन्हा टचअप करावा लागतो. हे थोडं खर्चिक असू शकतं, विशेषतः जर तुम्ही लॉरियल, वेला, शॉर्ट्सकॉप यासारखे प्रोफेशनल कलर वापरत असाल. पण माझं स्पष्ट मत आहे, केस हा आपल्या सौंदर्याचा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू नका. जर कलर करायचाच असेल तर प्रोफेशनल आणि चांगल्या क्वालिटीचा करा. जर ते परवडत नसेल तर बजेटमध्ये येणारे चांगले ब्रँड निवडा, जे मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतात. कलर केल्यानंतर काय काळजी घ्यायची, तर कलर केल्यानंतर सल्फेट फ्री शॅम्पू वापरा, डीप कंडिशनिंग करा, आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा, तेल लावणं बंद करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा हेअर टाईप, स्काल्प कंडिशन पाहूनच डिसिजन घ्या. इतरांनी काय केलंय यावर नाही, तर तुमच्यासाठी काय योग्य आहे यावर निर्णय घ्या. तर मंडळी, मेहंदी आणि कलर दोन्हींचे फायदे आहेत, तोटे आहेत. कोणताही एक ऑप्शन सगळ्यांसाठी परफेक्ट नसतोच, म्हणून समजून घ्या, विचार करा आणि मग निर्णय घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला काय जास्त योग्य वाटतं, मेहंदी की कलर, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.